नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण 10व युनिट मधलं पहिलं जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचं सेशन हे सुरू करणार आहोत. तर आता जे विद्यार्थी मित्र ITI प्रिन्सिपल गट ब ची एक्झाम देत असतील आणि जे पहिल्यांदाच माझ्या चॅनलला व्हिजिट देत असतील, त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की जर काही ऑब्जेक्टिव्ह चांगल्या क्वालिटीचे वाटत असतील किंवा काही महत्त्वाचं वाटत असेल तर चॅनलला आपल्या लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण सेशन सुरू करू. क्वेश्चन नंबर 1 बघा. आता याच्यामधला काय सांगितलं, मॅनेजमेंट इज द प्रोसेस ऑफ काय प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, लीडिंग अँड कंट्रोलिंग. बरोबर आहे. हे फ्लो पण येते कधी कधी एक्झाम मध्ये. हे मी असं सहज POLC असं लक्षात ठेवायचं. POLC. हे पोल का शब्द मी असा लक्षात ठेवत असतो, म्हणजे काय, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, लीडिंग आणि कंट्रोलिंग. जनरली शेवटची जे स्टेज असते ना ती कंट्रोलिंग असते. आता बघा, ॲज पर हेनरी फायल मॅनेजमेंट इज टू प्लॅन. बरोबर आहे. ऑर्गनाइज बरोबर आहे. कमांड बरोबर आहे. कोऑर्डिनेट बरोबर आहे. आणि कंट्रोल हे सुद्धा बरोबर आहे. चारी पण आहे. हेनरी फायल पाची पण आहेत हेनरी फायल नुसार. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा. आता ॲज पर द हेनरी फायल फ्लो ऑफ द मॅनेजमेंट. हे फ्लो व्यवस्थित लक्षात ठेवायचा. याचा फ्लो कसा आहे, आणि ट्रिपल सी पीओ आणि ट्रिपल सी. जनरल मॅनेजमेंटचा फ्लो असला तर POLC म्हणजे पोल्क. आणि असं स्पेसिफिक जर विचारलं त्या ज्यांनी मॅनेजमेंट थेअरी इन्व्हॉल्व केली त्यांचं स्पेसिफिक नाव विचारलं, ते स्पेसिफिक फ्लो माहीत पाहिजे आपल्याला. तर हेनरी फायल यांचा काय स्पेसिफिक फ्लो, PO CCC म्हणजेच काय, प्लॅनिंग, ऑर्गनायझ. आता बघा की कुठलंही कोणी असू द्या, कोणतेही मॅनेजमेंट थेरी लिहिणारा एक्सपर्ट असू द्या, त्याचं पहिल्या दोन गोष्टी PO तर कॉमन आहे, म्हणजे प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग हे सगळीकडे कॉमन आहे. म्हणजे जर एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तर आपल्याला PO हे सिरियली असलंच पाहिजे, म्हणजे एक दोन ऑप्शन आपल्याला सहज बाद करता येतात. कमांड, कोऑर्डिनेट आणि कंट्रोल. मी काय सांगितलं की जनरली कंट्रोल हा शब्द शेवटचा सगळीकडे आहे, फक्त पोस्ट कार्ड बी ती जेव्हा मी सांगेल तिथं कंट्रोलिंग नाही, तिथं कोऑर्डिनेशन आहे. तर बघा, हे ABCDE हे बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 4. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ मॅनेजमेंट. गोल ओरिएंटेड असते, युनिव्हर्सल असते, ग्रुप ऍक्टिव्हिटी आणि डायनॅमिक फंक्शन. हे सगळ्या कॅरेक्टरिस्टिक काय मॅनेजमेंटच्या, त्यात कुठेही डाऊट घ्यायचं कारण नाही. ऑप्शन नंबर याचं किती आहे, ABCD म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन सगळंच आहे. क्वेश्चन नंबर 5 जर आपण बघितला तर क्लासिफिकेशन ऑफ मॅनेजमेंट, टॉप लेवल किंवा फर्स्ट लेवल मॅनेजमेंट म्हणतात त्याला, मिडल लेवल, लोअर लेवल मॅनेजमेंट और सुपरवायझर मॅनेजमेंट. हे सगळे मॅनेजमेंटचेच क्लासिफिकेशन आहेत. आता क्वेश्चन नंबर 6 बघू आपण. टॉप लेवल मॅनेजमेंट आर रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग. थोडंसं मी क्लिअर करतो म्हणजे तुम्हाला दिसेल व्यवस्थित. टॉप लेवल मॅनेजमेंट आर रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग मेजर डिसिजन अँड पॉलिसीज. इट इन्क्लूड्स टॉप लेवल ऑर, त्यालाच काय म्हणतो आपण, फर्स्ट लेवल मॅनेजमेंट म्हणतो. म्हणजे CEO असतील, त्याच्यात प्रेसिडेंट असू शकते, डायरेक्टर असू शकते, जनरल मॅनेजर, हायर लेवल गव्हर्नमेंट ऑफिशियल, हे सगळे असू शकतात ना. टॉप लेवल मॅनेजमेंट किंवा फर्स्ट लेवल मॅनेजमेंटचाच पार्ट आहेत ते सगळे. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर आता 7 बघा. काय सांगितलं आपल्याला 7 मध्ये, चूज द करेक्ट सेंटेन्स. आपल्याला करेक्ट सेंटेन्स इथं ओळखायचं आहे. मिडल लेवल मॅनेजमेंट दे इम्प्लिमेंट द पॉलिसीज अँड प्लॅन मेड बाय द टॉप लेवल. मध्ये पॉलिसी तयार कोण करतात, टॉप लेवल मॅनेजमेंट. पॉलिसीज इम्प्लिमेंट कोण करते, मिडल लेवल मॅनेजमेंट. मिडल लेवल मॅनेजमेंट इन्क्लूड डिपार्टमेंट मॅनेजर, ब्रँच मॅनेजर, सेक्शन हेड. बरोबर आहे. त्याच्यामध्ये टॉप लेवल मॅनेजमेंटला कोण असते, CEO असेल, डायरेक्टर असेल, टॉप लेवलचे गव्हर्नमेंट ऑफिशियल असेल, असे हे ते कशामध्ये असतात, टॉप लेवल मॅनेजमेंट. याचा ऑप्शन नंबर किती असणार आहे, 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 8 जर बघा आपण काय म्हणते, चूज द करेक्ट. इथं सुद्धा करेक्ट सेंटेन्स आपल्याला शोधायचा आहे. लोअर लेवल मॅनेजमेंट आल्सो कॉल्ड सुपरवायझरी मॅनेजमेंट. बरोबर आहे. दे डायरेक्टली सुपरवाइज द वर्कर अँड डुईंग ऑपरेशन. बरोबर. हे म्हणजे आपण बघितलं ना, 3 लेवलचे मॅनेजमेंट, जसे टॉप लेवल, मिडल लेवल आणि हे लोअर लेवल. म्हणजे खालच्या याच्यामध्ये जे काय ते डायरेक्ट सुपरवायझर वर्करवर त्यांचं म्हणजे सुपरविजन असते, त्याच्यामुळे हे लोअर लेवलला म्हणतो आपण. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 9. क्लासिफिकेशन ऑफ मॅनेजमेंट बेस्ड ऑन द ऑफ द स्कोप ऑफ द ऍक्टिव्हिटी. कोणतं, जनरल मॅनेजमेंट असते आणि फंक्शनल मॅनेजमेंट, म्हणजे दोन्ही बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 10. 10 मध्ये बघा काय सांगितलं, अकॉर्डिंग टू जॉर्ज टेरी अँड स्टीफन फ्रँकलिन
मॅनेजमेंट फंक्शन आर सिरियली काय असते पीओ, याचं जर असलं तर आपण पोयाक मी असं लक्षात ठेवतो तो POAC, पोयाक म्हणजे जॉर्ज टेरी आणि स्टीफन फ्रँकलिनचा जर फ्लो आला म्हणजे प्लॅनिंग ऑर्गनायझिंग. आता प्रत्येक वेळेस मी काय सांगितलं की कोणत्याही मॅनेजमेंट थेरी मांडणारा असू द्या, पीओ सगळीकडे कॉमन आहे. जनरली शेवटची स्टेज कंट्रोलिंग असते, म्हणजे असं आहे ते बरं आपल्याला फ्लो एक्झाममध्ये, त्याच्यामुळे पीओ पहिले दोन कॉमन आहे म्हणजे प्लॅनिंग ऑर्गनायझिंग, आणि जनरली शेवटची स्टेज ही कंट्रोलिंग असते. फक्त पोस्ट कार्ड बी जेव्हा आपण बघेल तेव्हा तिथं कंट्रोलिंग स्टेज नाही, त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन स्टेज आहे. म्हणून याचं कोणतं आहे ते पोयाक म्हणजेच काय, प्लॅनिंग ऑर्गनायझिंग कंट्रोलिंग आणि ऍक्च्युएटिंग आणि कंट्रोलिंग, म्हणजेच कोणता फ्लो आहे, ABCD, म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर असणार आहे. 10चा आपण किती लिहिलं, ऑप्शन नंबर 1 POAC म्हणजे पोयाक लक्षात ठेवलं आपण. क्वेश्चन नंबर 11 बघा. वायडली ऍक्सेप्टेड क्लासिफिकेशन गिवन बाय हेरॉल्ड कुंज आणि सिरिल ओ डॉनेल, थोडंसं नाव अवघड आहे, सिरिल ओ डॉनेल आणि हेरॉल्ड कुंज आर, काय याचं बघा काय, प्लॅनिंग ऑर्गनायझिंग स्टाफिंग डायरेक्टिंग आणि कंट्रोलिंग. म्हणजे आता मी काय सांगितलं की हे जनरली कंट्रोलिंग आणि पीओ हे कॉमन असते सगळीकडे, म्हणजे पहिले आणि शेवटी कंट्रोलिंग असते. त्याच्यामुळे आपल्याला जरी ऑप्शन आला कोणाचा तरी सहज सापडते, म्हणजे हे फ्लो कोणता, ABCDE हा करेक्ट फ्लो आहे. क्वेश्चन नंबर किती झाले आपले, 11, 12वा. आता हा क्वेश्चन पण राज्यसेवा हे आपले काय म्हणतात, ITI प्रिन्सिपल गट अ मध्ये जे फेब्रुवारीमध्ये झाली, हा क्वेश्चन आला की पोस्ट कॉर्प बी फंक्शन ऑफ द मॅनेजमेंट इंट्रोड्यूस बाय, कोण केलं ते, लुथर गुलिक आणि लिंडल उर्विक, तर दोन्ही बरोबर आहे, ऑप्शन नंबर 3. नंतर पोस्ट कार्ड बी स्टँड फॉर काय, पोस्ट म्हणजे त्यातला P म्हणजे काय, प्लॅनिंग बरोबर आहे, O म्हणजे ऑर्गनायझिंग आहे, S म्हणजे स्टाफिंग सुद्धा आहे. आता आपल्याला इथं काय झालं, पोस्ट डी म्हणजे डायरेक्टिंग आहे. आता ब्लँक स्पेस दिली आणि तिथं च्या ऐवजी काय, CO जे आहे ना तिथं काय येते, R म्हणजे काय, रिपोर्टिंग बरोबर आहे, आणि B म्हणजे बजेटिंग बरोबर आहे. परंतु आता हे CO म्हणजे काय, CO इथं कंट्रोलिंग आहे का, नाही. मी प्रत्येक वेळेस काय सांगितलं, सगळ्या मॅनेजमेंटच्या थेअरीमध्ये जनरली शेवटची स्टेज ही कंट्रोलिंग आहे, परंतु इथं कंट्रोलिंग नाही, तर इथं काय असणार आहे ते, ऑप्शन नंबर 3 कोऑर्डिनेशन आहे. लक्षात घ्या ना, तर इथं कंट्रोलिंग जर आला शब्द तर आपण गोंधळून जाऊ. इथं पोस्ट कार्ड बी मध्ये हा CO म्हणजेच काय, कोऑर्डिनेशन आहे किंवा कोऑर्डिनेटिंग आहे. 13चं ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 14 बघा काय सांगितलं की ब्लँक स्पेस दिली, डिसाइडिंग इन द ऍडव्हान्स व्हॉट इज टू बी डन अँड हाऊ इट विल बी डन, त्याला आपण प्लॅनिंग म्हणत असतो, ऑप्शन नंबर 1. आता क्वेश्चन नंबर 15 बघा. ब्लँक स्पेस दिली म्हणजे रिकामी जागा दिली आणि पुढे काय, डिफाईन वेअर द ऑर्गनायझेशन शुड बी इन द फ्युचर अँड इस्टॅब्लिश स्ट्रॅटेजीज, म्हणजे भविष्यात ती ऑर्गनायझेशन कुठे असेल हे करण्यासाठी काय असते, प्लॅनिंगच लागते, ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 16. डिसिजन मेकिंग इज द की पार्ट ऑफ, कशाचा असते की प्लॅनिंगचाच आहे ना, निर्णय घेणं प्लॅन, बिकॉज मॅनेजर मस्ट डिसाईड व्हॉट, हे डिसाईड आहे, मॅनेजर मस्ट डिसाईड व्हॉट, म्हणजे ते सुद्धा तिथं सुद्धा कुठलं आन्सर येणार आहे, प्लॅनिंग. आता बघा 16 नंबरचा आहे सुद्धा जे ITI प्रिन्सिपल गट अ ची झाली फेब्रुवारीमध्ये, त्यामध्ये हा 16 नंबरचा क्वेश्चन विचारलेला होता. क्वेश्चन नंबर 17. गोल्स टू अचीव, हाऊ टू अचीव देम अँड विथ स्ट्रॅटेजिक, हे याचं सुद्धा उत्तर काय असणार आहे, 17चं उत्तर बघा काय असणार आहे, 17चं सुद्धा प्लॅनिंगच असणार आहे ना, याच्याशिवाय काय असणार आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 17चं सुद्धा प्लॅनिंगच उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 18. अरेंजिंग रिसोर्सेस, हे रिकामी जागा दिली, अरेंजिंग रिसोर्सेस ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी इन द स्ट्रक्चरल वे, त्याला काय म्हणतात, ऑर्गनायझिंग, ऑप्शन नंबर 1 हे 18चं बरोबर आहे. नंतर रिकामी जागा, डिसाइडिंग अँड क्रिएटिंग द स्ट्रक्चर दॅट डिफाईन्स द अथॉरिटी टास्क अँड रिस्पॉन्सिबिलिटी, त्याला काय म्हणतो आपण, ऑर्गनायझिंग म्हणतो. 19चं सुद्धा ऑप्शन नंबर 2 म्हणजेच ऑर्गनायझिंग हे उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 20 बघू. रिक्रुटिंग, सिलेक्टिंग, ट्रेनिंग अँड डेव्हलपिंग एम्प्लॉईज, त्याला काय म्हणत असतं आपण, स्टाफिंग म्हणतो, ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 21. रिकामी जागा दिली, गायडिंग, लीडिंग अँड मोटिवेटिंग
एम्प्लॉईज टू परफॉर्म देअर वर्क, त्याला काय म्हणत असतं आपण, डायरेक्टिंग म्हणतो ना, एखाद्याला दिशा देणं किंवा गाईड करणं किंवा त्याला लिडिंग म्हणता येईल. तर 21चं क्वेश्चन नंबर 21चं ऑप्शन नंबर किती असणार आहे, 3 असणार आहे. क्वेश्चन नंबर 22 बघा आता. रिकामी जागा दिली, प्रिपेरिंग अँड मॅनेजिंग द फायनान्शियल प्लान्स इन्क्लुडिंग अकाउंटिंग अँड एक्सपेंडिचर कंट्रोल. तर 24चं उत्तर किती असणार आहे, 24चं एक म्हणजे काय, तर बजेटिंग. फायनान्स शब्द जिथं जिथं येईल ना तिथं बजेट आपल्याला सहज समजते ते, म्हणजे तिथं काही चुकायची म्हणजे काही इश्यू नाही. क्वेश्चन नंबर 25 बघा. द टर्म रिकामी जागा दिली इज जनरली यूज फॉर वन हू इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर कॅरिंग आउट द मॅनेजमेंट फंक्शन ऑफ द प्लॅनिंग ऑर्गनायझिंग लिडिंग अँड कंट्रोलिंग पोल. तर त्याला कोण आपण मॅनेजर म्हणत असतो. ऑप्शन नंबर म्हणजे मॅनेजरला हे बघा, एकदा आय टी प्रिन्सिपलची जे 2014ची एक्झाम झाली त्याच्यामुळे एक शब्द असाच क्वेश्चन आला की बाबा मॅनेजरला कोणती ड्युटी दुसऱ्यावर ढकलता येणार नाही, तर कोणती ड्युटी ढकलता येणार नाही, रिस्पॉन्सिबिलिटी, हे त्याचं उत्तर दिलं होतं. म्हणजे इथं तो प्रश्न सुद्धा कव्हर होते, म्हणजे मॅनेजरला सगळं काही ढकलता येते पण रिस्पॉन्सिबिलिटी ढकलता येत नाही दुसऱ्यावर. नंतर क्वेश्चन नंबर 26. 14 प्रिन्सिपल ऑफ द मॅनेजमेंट इज गिवन बाय, कोण दिलं की हेनरी फॉयल यांनी दिलेला आहे 14 प्रिन्सिपल, म्हणून ऑप्शन नंबर एक हे बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 27 बघू. डिव्हिजन ऑफ द वर्क, अथॉरिटी ऑफ अँड रिस्पॉन्सिबिलिटी, डिसिप्लिन, युनिटी ऑफ द कमांड, युनिटी ऑफ डायरेक्शन, अलाइनमेंट ऑफ द इंटरेस्ट, रिम्युनरेशन ऑफ द एम्प्लॉईज, नंतर सेंट्रलायझेशन, स्केलर चेन, ऑर्डर, इक्विटी, स्टॅबिलिटी ऑफ द पर्सनल, इनिशिएटिव्ह आणि इस्पिरिट डिकॉर्स. हे काय आहेत, 14 प्रिन्सिपल आहेत. कोणते, हेनरी फॉयल यांनी दिलेले मॅनेजमेंटचे 14 प्रिन्सिपल आहे, म्हणून ऑप्शन नंबर त्याचं एक हे उत्तर बरोबर असणार आहे. क्वेश्चन नंबर 28 बघू. आता बघा 14वा ते प्रिन्सिपल काय होतं त्याच्यामध्ये, स्पिरिट डी कॉर्प्स होता ना. आता बघा रिकामी जागा दिली, इन द मॅनेजमेंट मीन्स टीम स्पिरिट, ग्रुप युनिटी अँड स्ट्रॉंग सेन्स ऑफ बिलॉंगिंग अमॉंग द ऑर्गन, त्याला काय म्हणतात, स्पिरिट डी कॉर्प्स. असे सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात, त्याच्यामुळे ते त्याचा मिनिंग सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन नंबर 29 बघू. इव्हॉल्युशन ऑफ द मॅनेजमेंट थॉट ऑर द पीपल अँड ऑर्गनायझेशन हॅव डेव्हलप ओव्हर द टाइम. कोणतं, क्लासिकल मॅनेजमेंट असते, ह्युमन रिलेशन अप्रोच किंवा मॅनेजमेंट, त्याला न्यू क्लासिकल अप्रोच म्हणतात, बिहेवियरल अप्रोच असते, सिस्टीम अप्रोच इन मॅनेजमेंट हा सुद्धा असते, आणि न्यू पब्लिक मॅनेजमेंट सगळेच असतात. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आहे. आता बघा रिकामी जागा दिली, आणि इज द मॅनेजमेंट थेरी दॅट एम्फॅसिस स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन, क्लिअर अथॉरिटी, डिव्हिजन ऑफ द वर्क अँड इफिशियन्सी टू अचीव द ऑर्गनायझेशनल गोल, त्याला काय म्हणतात आपण, क्लासिकल अप्रोच असं म्हणत असतो. क्वेश्चन नंबर 31. आता फादर ऑफ द सायंटिफिक मॅनेजमेंट कोण आहे, एफ.डब्ल्यू. टेलर आहेत. त्यामुळे 31चं किती आहे, ऑप्शन नंबर एक हे बरोबर आहे. सायंटिफिक मॅनेजमेंट म्हटलं की एफ.डब्ल्यू. टेलर हे नाव लक्षात ठेवायचं, एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. नंतर फादर ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट कोण आहेत, हेनरी फॉयल, ज्यांनी 14 प्रिन्सिपल दिले ना मॅनेजमेंटचे, तर त्यालाच आपण फादर ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट म्हणतो, हेनरी फॉयल. 32चं उत्तर आहे हेनरी फॉयल, ऑप्शन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 33 हा ऑलरेडी एक्झाम मध्ये विचारलेला आहे, जे फेब्रुवारीमध्ये एक्झाम झाली आहे त्या प्रिन्सिपल गट त्याच्यामध्ये विचारलेला. फादर ऑफ ब्युरोक्रॅटिक मॅनेजमेंट कोण आहेत, मॅक्स वेबर आहेत. ऑप्शन नंबर एक हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. आता 3 मॅनेजमेंटच्या थेअरी बघितल्या आपण. सायंटिफिक मॅनेजमेंट म्हटलं की टेलर असते, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट म्हटलं की हेनरी फॉयल असते, नंतर ब्युरोक्रॅटिक मॅनेजमेंट म्हटलं तर काय असणार, मॅक्स वेबर असणार. आता क्वेश्चन नंबर 34 बघा काय सांगितलं आपल्याला, चूज द करेक्ट. फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट कोण आहे, एफ.डब्ल्यू. टेलर. फादर ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट हेनरी फॉयल. नंतर फादर ऑफ ब्युरोक्रॅटिक मॅनेजमेंट मॅक्स वेबर. फादर ऑफ ह्युमन रिलेशन थेरी किंवा ह्युमन रिलेशन अप्रोच, त्याचं नाव काय, एल्टॉन मेयो. ऑप्शन नंबर 34चं 4 हा 34 क्वेश्चन एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे, त्यामुळे सगळे नावं आपल्याला माहीत पाहिजे. क्वेश्चन नंबर 35 बघू. चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचा आहे. सायंटिफिक मॅनेजमेंट वन बेस्ट वे टू डू द जॉब, वर्कर्स ट्रीटेड ॲज अ मशीन, हे सायंटिफिक मॅनेजमेंटचे काही सिम्टम्स आहेत. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट आपल्याला हेनरी फॉयल यांनी 14 प्रिन्सिपल दिले. नंतर ब्युरोक्रॅटिक मॅनेजमेंट, फॉर्मल रूल्स अँड हायरार्की, क्लिअर डिव्हिजन ऑफ द लेबर, म्हणजे ऑप्शन नंबर 3 सगळे हे करेक्ट आहे.
क्वेश्चन नंबर 36 बघू आपण. वर्कर आर नॉट द मशीन, दे हॅव अ फिलिंग, नीड, सोशल रिलेशनशिप मेन्शन इन. कशामध्ये हे मेन्शन केलं, तर ह्युमन रिलेशनशिप थेअरीमध्ये मेन्शन केलं. अगोदरचे जे 3 प्रिन्सिपल आहे ना क्लासिकलचे, त्याच्यामध्ये जनरली कसं असतं की ह्युमनला मशीन मानतात, परंतु जे एल्टॉन मेयो यांची ह्युमन रिलेशनशिप थेरी किंवा ह्युमन अप्रोच थेरी जी आहे, त्याच्यामध्ये दे हॅव द फिलिंग म्हणजे वर्करला फिलिंग असतात, नीड असतं, सोशल रिलेशनशिप असते, असं एल्टॉन मेयो यांनी ह्युमन रिलेशनशिप अप्रोच किंवा ह्युमन रिलेशनशिप थेअरीमध्ये सांगितलेलं आहे. क्वेश्चन बघा आता पुढचा किती आहे, 37. फादर ऑफ ह्युमन रिलेशन थेअरी और ह्युमन रिलेशन या कोण आहे, त्याचे एल्टॉन मेयो हे बघितलेच आहे ऑलरेडी आपण. क्वेश्चन नंबर 38, चूज द करेक्ट सेंटेन्स. एल्टॉन मेयो रिलेटेड विथ द हावथर्न इफेक्ट, बरोबर. हावथर्न इफेक्ट इज द नेम ऑफ द प्लेस इन द शिकागो, ते सुद्धा बरोबर. हावथर्न इफेक्ट मीन्स वर्कर परफॉर्म बेटर वेन दे नो दे आर बिंग ऑब्झर्व अँड गिवन अटेन्शन. त्यांना म्हणजे त्या वर्करकडे अटेन्शन दिलं तरच ते बेटर परफॉर्मन्स करतात, असं त्यांना आढळून आलेलं आहे. ऑप्शन नंबर 3 हे सगळं करेक्ट आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 39, बिहेवियरल अप्रोच फोकस ऑन ह्युमन बिहेवियर, बरोबर. नावातच आहे, मोटिवेशन आहे, लिडरशिप आहे आणि इंटरपर्सनल रिलेशनशिप्स, याच्यामध्ये चारही या सगळ्या गोष्टी बिहेवियरल अप्रोचचाच पार्ट आहेत. ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 40, आता हा अब्राहम मास्लो ही फार फेमस थेरी आहे. आयटीआय प्रिन्सिपल जे 2014ची एक्झाम झाली, त्याच्यामध्ये अब्राहम मास्लोवर विचारलेला प्रश्न आहे, जे फेब्रुवारी 2025ला झाली, त्याच्यावर आलेला नाही, परंतु अब्राहम मास्लो हा एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे याच्यावर क्वेश्चन येऊ शकते. अब्राहम मास्लोची कोणती ह्युमन मोटिवेशन थेरी और हायरार्की थेरी असते. हर्सबर्गची काय असते, मोटिवेशन हायजीन थेरी. मॅकग्रेगॉर थेरी ऑफ एक्स अँड थेरी ऑफ वाय, हे तिन्ही बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 41, वर्कर ऑर नॉट द मशीन हे बघितला, दे हॅव फिलिंग ते कशाचा आहे, ह्युमन रिलेशनशिप अप्रोच. ऑप्शन नंबर 4 पुन्हा इथं डबल आलेला आहे, ते क्वेश्चन ऑलरेडी आपण बघितलेलं आहे.